तांदळाचे पापड करायचे बरेच प्रकार बघितले असेल, पण हा प्रकार तुम्ही पहिल्यांदाच बघशाल. ही पद्धत जर तुम्ही बनवली तर दरवर्षी हीच पद्धत बनवाल. इतकी सोपी आणि वेगळी पद्धत आहे. याआधी कोणीही दाखवली नाही, पण मी तुमच्यासाठी खास घेऊन आले. ज्या गृहिणीला खिशी घेणं जमत नाही किंवा तांदळाचे पापड त्यांचे फसतात, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान असे पापड तयार होतात आणि इथे मी तिखट पापड आज तुम्हाला तांदळाचे दाखवणार आहे. ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल. जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी फसणार नाही असे पापड मी तुम्हाला दाखवणार आहे. ही पद्धत तुम्ही सहज बनवू शकतात अशी सोपी पद्धत आहे. कुठल्याही तुम्हाला प्रमाण घ्यायचं नाही किंवा कुठलंही मेजरमेंट करायचं नाही. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने खिशी न घेता हे पापड दाखवणार आहे. त्यासाठी बघा, इथे आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचे. आपले राशनचे तांदूळ आहे ना, तेच मी धुवून आणि स्वच्छ फॅनखाली सुकून नंतर ते चक्कीतून दळून आणलं आणि ह्या पद्धतीने बारीक असं पीठ 1 वाटीचं घेतलेलं आहे. प्रमाण तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकतात. 1 किलोचे, 2 किलोचे, अर्धा किलोचं कसंही प्रमाण तुम्हाला जसं लागलं तसं घेऊ शकता. आता इथं माझं पाव किलोचं पीठ आहे. त्याला चवीनुसार मीठ घालायचं 1 चमचा, सफेद तीळ पाव चमचा, नंतर जिरे, थोडीशी भरड करून घेतली जिऱ्याची भाजलेल्या, नंतर चवीनुसार लाल तिखट अर्धा चमचा, थोडासा पापड खार. आता ज्या वाटीने आपण पीठ घेतले ना, त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे. आता पाणी आपल्या अंदाजाने सुद्धा आपण वापरू शकतो. थोडंसं कमी जास्त झाले तरी काही टेन्शन नाही आहे. तर फक्त पीठ आपण जसं भाकरीला मळतो ना, सेम त्याच पद्धतीने घेऊ शकतात. कारण की तांदळावर पण असतं कधी कधी पाणी. काही तांदूळ खूप सोकतात तर काही तांदूळ असे असतात की त्यांना पाणी कमी लागतं. तर आता इथे बघा, जसं आपण भाकरीला पीठ जसं गोळा करतो ना, सेम त्याच पद्धतीने असं मस्त हे पीठ मी मळून घेते, बघू शकतात. आणि एकदम व्यवस्थित झाले जसं आपल्याला पाहिजे ना, सेम त्याच पद्धतीने. पण आता हे साधं पाणी आहे. मी इथे गरम पाणीसुद्धा वापरलेलं नाही आहे. तुम्ही म्हणशाल गरम पाणी का नाही, आपलं साधं पाणी आहे तेच वापरलेलं आहे. तुम्हाला पिठाच्या अंदाजावरून दिसतच असेल, हे कच्चं पीठ दिसते तसंच इथे. त्यानंतर काय करायचं आहे, खाली ताट घेतलं आहे, त्यावर तर कॉटनचा रुमाल घ्यायचा आपल्याला. त्यानंतर हे पीठ त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हा गोळा यामध्ये ठेवला की आपल्याला ह्या रुमालाची छान अशी गाठ बांधून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ बाहेर येणार नाही. ह्या पद्धतीने बांधायचं का पीठ सुटलं पण नाही पाहिजे. तर आता मी ह्या पद्धतीने एक गाठ मारायची. एक गाठ मारली की हे गाठोडं आपलं मस्त असं तयार होतं. पिठाचं गाठोडं आता हे आपल्याला ह्या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. फक्त पीठ हे उघडं राहिलं नाही पाहिजे. आपल्या कपड्यामध्ये व्यवस्थित गुंडाळलं गेलं पाहिजे. तर हे ह्या पद्धतीने तयार झालेले. त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये पाणी ठेवायचं. पाणी इतकं ठेवा की जे गाठोडा आहे पिठाचं ते त्यामध्ये सोडलं तर ते खाली बरोबर डुबलं पाहिजे इथपर्यंत. तर आता इथे मी त्यावरती झाकण ठेवून छान उकळी काढून घ्यायची. उकळी व्यवस्थित आली की मगच आपल्याला यामध्ये हे पिठाचं गाठोडं यामध्ये ठेवून द्यायचं आहे. बघा, हलक्या हाताने ठेवते. पाण्याला उकळी आलेली, वरच्यावर मी हाताने सोडून दिलेलं हे. आणि त्यानंतर आपल्याला याला झाकण लावून घ्यायचं आहे. झाकण लावल्यावर फास्ट गॅस करायचा आहे आणि याच्या 7 ते 8 शिट्ट्या आपण करून घेणार आहे. 7 ते 8 शिट्ट्या झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा. अजूनसुद्धा वाफ धरलेली वाफ सगळी आपल्याला काढून घ्यायची आहे. नंतरच हे कुकरचं झाकण खोलायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात पीठ व्यवस्थित शिजलं आहे की नाही हे पण चेक करणार आहे. पण पाणी उकळतं आहे म्हणून आपण पकडीनं पकडायचं आहे आणि ह्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. पाणी खूप गरम आहे आणि बघा, पीठ व्यवस्थित बांधल्यावर ते पीठ पाण्यामध्ये सुटत नाही. पाणी अजूनसुद्धा नितळ पाणी दिसते बघा कुकरमधलं, आणि पाण्याचा कलरसुद्धा चेंज झालेला नाही आहे. त्यासाठी हे गाठोडं व्यवस्थित बांधून घ्यायचे. जर आपण गाठोडं व्यवस्थित बांधलं नाही आणि ते जर सुटलं तर पिठामध्ये पाणी जाऊ शकतं आणि पाणी बाहेर पीठ निघेल आणि त्याची चवसुद्धा पांचट होईल. म्हणून जर हे पॅक जर बांधलं ना तर याची चवसुद्धा बदलत नाही आणि जसं आहे तसंच हे पीठ तयार होतं. तर बघा, इथे आपण हे पीठ कपड्यातून काढून घेतले आणि आपल्याला हे उन्हातलीने असे त्याचे तुकडे करून घ्यायचे. कारण की पीठ खूप गरम आहे आणि तुम्ही बघू शकतात आतपर्यंत व्यवस्थित शिजलेले हे पीठ. जसं पाहिजे ना सेम त्याच पद्धतीने आपलं इथे हे पीठ तयार झालेलं आहे. थोडीशी मी गोळी तुम्हाला हातावर करून दाखवते बघा. छान अशी गोळी सॉफ्ट तयार होते.
पीठ एकदम छान शिजलेले बघा. कुठली खिशी न घेता सुद्धा आपल्या इथे मी पीठ तुम्हाला तयार करून दाखवते. आता हे उन्हातली नाही, ताटाचं काढून घेते, थोडंसं थंड करून घेते, जेणेकरून आपल्याला हे हाताने मळता येईल. आता आपण हे हातानं मळून घेऊ आणि छान असा गोळा याचा तयार करून घेऊ. बघू शकतात ह्या पद्धतीने तयार झालेले. थोडंसं हाताला तेल लावून घ्या आणि परत आपल्याला हे थोडंसं मळून घ्यायचं आहे. आता हे खूप सॉफ्ट होणार नाही, पण हे पिठाचा गोळा व्यवस्थित असा तयार आहे. पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. पण याला सॉफ्ट करण्यासाठी मी थोडंसं कॅरी बॅगला तेल लावून घेते आणि अशी कॅरी बॅग घ्यायची. त्यामध्ये पीठ खूप पटकन सॉफ्ट होतं, मळलं जातं आणि पेढ्यासारखं हे पीठ तयार होतं. तर आता हे ह्या पद्धतीने मळून घ्यायचं बघा. फक्त हाताने असं दाबून घ्यायचं आणि छान असं मळून घ्यायचं. लगेच छान असा मस्त गोळा याचा तयार होऊन येतो. किती पिठाला सुरकुत्या असल्या काही असलं ना, तुम्ही कॅरी बॅगमध्ये पीठ मळा, तुम्हाला लगेच त्या पिठामध्ये फरक जाणवेल आणि हे पीठ एकदम छान असं तयार होतं. आता मी तुम्हाला एक गोळा काढून दाखवते. बघू शकतात पीठ आपल्याला जसं पाहिजे ना पापडसाठी, सेम त्याच पद्धतीने तयार झालेले. एकही चीर जात नाही किंवा ह्या पिठामध्ये एकही गाठ राहिलेली नाही. एकदम मस्त असं पीठ तयार झालेले आणि काहीच भांडे न भरवता आपलं पीठ इथे तयार आहे. आता याचे छान गोळे करून घेतले पिठाचे. त्यानंतर मशीनने आपण ह्या पद्धतीने पापड बनवून घेणारे आणि हे पापड पटापट बनले जातात आणि एकदम छान असे पीठ आपलं तयार झालेलं मी तुम्हाला पापड करून दाखवते बघा. मस्त तयार होत आहे. तुम्ही मशीनने हे पापड करू शकतात. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे लाटूनसुद्धा होऊ शकतात. डायरेक्ट पॉलिथिनच्या पेपरवर ठेवायचे आणि लाटायचे, पण मी इथे मशीनने करते. तर पापड बघू शकतात एकदम छान असा दिसतोय आणि मेन म्हणजे हे तिखट पापड आहे. तशी चवसुद्धा खूप मस्त आलेली. आपण याच्यात जिरा पावडरसुद्धा टाकलेली आणि लाल तिखटसुद्धा टाकलेले. आपण बऱ्याचदा साधे पापड करून खाल्लेले तांदळाचे, पण हे तिखट पापड मस्त तोंडाला चवसुद्धा येते. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे सर्व पापड बनवून घ्यायचे आणि हे पापड मी फॅनखाली सुकवून घेणार आहे आणि हे एका दिवसात छान असे फॅनखाली सुकून होतात. पण दुसऱ्या दिवशी थोडं तरी त्याला ऊन दाखवा, म्हणजे ते पापड खराब होत नाही. हे पापड 1 ते 2 वर्षे टिकतात, तसेच खायलासुद्धा चविष्ट लागतात. ही तुम्हाला पद्धत कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की मी पहिल्यांदाच ट्राय केले, पण पापड खूपच छान झाले. खूप भांडे न भरता आणि खूप तामझाम न करता आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवले. जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना, तरी सहज बनवू शकतात असे पापड आपले इथे. तांदळाचे खिची पापड जरी म्हणलं तरी चालेल, कारण की हे खिची पापड सारखेच तयार झालेले. आणि बघू शकतात आता आपण हे फॅनखाली छान सुकून देऊ. एकही पापड चिरत नाही किंवा फाटलेला सुद्धा नाही. एकदम मस्त असे पातळसर पापड आपले तयार आहे. आता बघा फॅनखाली सुकवले, नंतर दुसऱ्या दिवशी 2 तास मी ऊन दिलेलं यांना आणि हे छान असे सुकलेले, थोडेसे ट्रान्सफरसुद्धा दिसत आहे. तसेच आपण याच्यात लाल तिखट टाकल्यामुळे मस्त असा पिवळसर कलर आलेला आहे आणि कडकडीत अशी छान मस्त हे पापड आपले तयार आहे. यानंतर तुम्हाला पापड बनवायचे असेल तर हे नक्की ट्राय करून बघा. आणि बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की अशाच वाळवणीच्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये लिहायला मात्र विसरू नका. आता आपण इथे छान कडकडीत असं तेल तापून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये एक एक पापड आपण मस्त असा तळून घ्यायचा आहे. पापड बघू शकता छान असा फुगलेला आहे आणि पातळ असा मस्त झालेला आहे. आणि हे पापड बघू शकतात, आकार तुम्हाला दिसतच असेल पापडाचा. आणि पापड 4 ते 5 पट फुगतात आणि एकदम पातळसर असा होतात आणि छान खुसखुशीतसुद्धा झालेले. हे पापड तुम्हाला नक्कीच ट्राय करून बघायला काही हरकत नाही, कारण की पद्धत खूप सोपी मला तरी वाटते. कारण की खूप तामझाम न करता झटपट होणारे पापड आहे. आणि मला वाटतं ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. आणि तुमच्याकडं वाळवणीच्या कोणकोणत्या रेसिपी केल्या जातात हे कमेंटमध्ये नक्की सांगा.